छत्रपती शिवरायांचा पराक्रम प्रत्यक्ष अनुभवायला शिवजयंती उत्सव 2024च्या पार्श्वभूमीवर दसक पंचक जेल रोड परिसरात इतिहास जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत शिवविचार पोहोचविण्याचा संकल्प घेऊन एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला। जेल रोड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व ऐतिहासिक व्याख्यानमालेचे सोमवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी भव्य उद्घाटन झाले। छत्रपती शिवाजी महाराज इंडोर स्टेडियम सागर अप्पा आढाव चौकाजवळ आयोजित या प्रदर्शनात शिवकालीन तलवारी, भाले, ढाल, शस्त्र सज्जा यांसह शिवपुस्तक साहित्य, गडकोट व किल्ल्यांची भव्य मॉडेल्स, ऐतिहासिक नाणी, मंदिरे व वीरगड, दुर्मिळ छायाचित्रे व पेंटिंग्स तसेच मोडी लिपीतील ऐतिहासिक पत्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत। या प्रदर्शनाला अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भेट देत प्रचंड उत्साह दाखविलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास प्रत्यक्ष पाहताना विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केलाय। हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार असून सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा केला जाणार असून सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास आढाव यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपा, जगा आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवा हीच यावर्षीच्या उत्सवामागील मूलभूत संकल्पना असून त्यानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। याच अनुषंगाने अमृत उद्यान येथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक काठी या मर्दानी खेळाचे प्रशिक्षण सायंकाळी 4 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आले असून सुमारे 250 महिलांचा सहभाग अपेक्षित आहे। तसेच 18 व 19 फेब्रुवारी रोजी विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमावेळी कार्याध्यक्ष कृष्णा बोराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सानप, ॲडव्होकेट संदीप कारवाल, सरचिटणीस संतोष वाजे, चिटणीस योगेश कपिले, खजिनदार चंद्रकांत चव्हाणके, प्रसिद्धी प्रमुख सागर कोठमे, अवधूत टिळे, अनुज बोराडे यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन निसाळ, मयूर आढाव, शिवम आढाव, मयूर घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत। नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा समिती दशक पंचक जेल रोड येथे तुळजाभवानी मारदानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेतर्फे व आयोजक शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा शिवसप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की एकाच छताखाली इतिहास आपल्याला जर अनुभवायचा असेल तर आपण आज इथं आलं पाहिजे। या इथे काय काय पाहायला मिळणार आहे तर शिवकालीन अस्सल युद्धामध्ये ज्या लढाया झाल्या त्या लढायांमध्ये ज्यांनी असंख्य गनिमांना आपल्या या तलवारीनं पाणी पाजलं त्या तलवारी तुम्हाला इथं प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची ती हस्तलिखित जी पत्र आहेत मोडीतली ती तुम्हाला इथं सगळी पाहता येणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र तुम्हाला इथं पाहता येणार आहेत। वीरगळी आहेत, गडकोट किल्ले आहेत, नाणी आहेत आणि अशा अनेक गोष्टी, अशी 7 प्रदर्शनं, त्याचबरोबर विविध व्याख्यानांचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। मर्दानी खेळ, स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग महिलांसाठी इथे आयोजन त्याचंही करण्यात आलेलं आहे। आणि हा जो सगळा इतिहास आहे एकाच छतामध्ये नाशिकमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात पहिल्या शिवसप्ताहाची सुरुवात आज नाशिक पासून होतीये। तर मी सर्वांना, आपल्या सर्व नागरिक, त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी, शिवप्रेमी व माता बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण या इतिहासाला, शिवकालीन इतिहासाला जिवंत स्वरूपात पाहण्यासाठी आपण इथं भेट द्यायची आहे। ज्या हिंदवी स्वराज्याच्या अग्निकुंडामध्ये आपल्या हाडामासाच्या सिमिदा अर्पण करून मावळ्यांनी हा भगवा ध्वज आबादित ठेवला, त्या शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आपण सर्वांनी यायचंय। जय भवानी, जय शिवराय। अध्यक्ष कैलास सर आढाव व कृष्णा बोराडे यांच्या माध्यमातून आम्हाला शिवकालीन शस्त्रास्त्र यांचा इतिहास प्रत्यक्षात पाहावयास मिळाला। त्याच्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दशक पंचक नाशिक रोड 2026-27 आज आम्हाला प्रत्यक्षात शिवकालीन शस्त्रे, पत्रे वगैरे, आम्हाला नाणी ते बघण्यास भेटले, भाले वस्तू हे आम्हाला प्रात्यक्षिक बघण्यास भेटले। यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे
खूप खूप धन्यवाद. आपण पण आपल्या पाल्यांसोबत किंवा सोबत आवश्यक भेट द्यावी ही आपली नम्र विनंती. जय जय शिवराय. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.